हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनणार आहोत पत्तागोबीचं मंचुरियन. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते पत्तागोबी घेत आहे, ते कट करून मी त्याच्यानंतर जे आहे ह्याचे बारीक बारीक काप करून चॉपरमध्ये खूपच बारीक कट करून घेत आहे आता मी. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं जे आहे ते चॉप करून घेते, कारण खेसत जर बसलं ना तो खूपच वेळ जातो. ह्या चॉपरने खूप काम इझी होतं. तर इथे चॉप ते जे आहे ते करून घेते मी, आणि चॉपिंग जे आहे ते माझी झालेली आहे आता. तर एका साईड बॉलमध्ये नंतर काढून ठेवते मी. आणि खूप क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं मला हे मंचुरियन, त्याच्याने थोडी जास्त पत्तागोबी ते घेतलेली आहे मी. तरी ते हे जे आहे ते कांदा घेतलेला होता, शिमला मिर्च, अद्रक, लसूण वगैरे सगळं घेतलेलं होतं, आणि मध्ये कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून मिक्स करून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे. मीठ वगैरे सोया सॉस पण मध्ये टाकलेला होता. त्याचे बॉल्स बनवून घेतले. पहिल्यांदा लो गॅसवर तळे, नंतर फुल गॅसवर थोड्या वेळ ते तळे. दुसरी जी आहे ते शॉर्ट्सची पण माझी शूटिंग चालूच होती. तरी ते आणखीन तळणं माझं चालूच होतं, कारण खूप जास्त बॉल होते, खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्याच्याने. तर इथे जे आहे ते तळून घेते मी आता बॉल. हे पहिल्यांदा कमी मिडियम गॅस ठेवायचा आहे, त्याच्यानंतर फास्ट करायचा आहे. तर हे असं आता मिडियम केलेलं आहे मी स्टार्टिंगला. थोडं फुल केला लगेच, म्हणजे थोडेसे हे झाले की फ्राय वगैरे झाले की फुल करायचा. तर हे बॉल जे आहे ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते मी आता. ते फ्राय जे आहे ते झालेलेच आहेत आपले बॉल्स, आणखी मला फ्राय करायचे आहेत. तरी ते फ्राय जे आहे ते बाकीचे पण फ्राय करून घेतलेले आहेत मी. इथे ग्रेव्ही चालू होती माझी. सगळ्यात पहिल्यांदा मध्ये लसूण टाकला, अद्रक टाकली, हिरवी मिरची टाकली, ते चांगलं फ्राय करून घेतलं. सॉरी, हिरवी मिरची दाखवायची विसरले मी तुम्हाला. तर त्यानंतर लगे मध्ये कांदा टाकायचा, शिमला मिर्च टाकायची, ते पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये टाकत आहे मीठ, कारण कांदा जे आहे ते पटकन परततो. याच्यानंतर टाकत आहे मध्ये 2 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, आणखीन 1 चम्मच रेड चिली सॉस, त्याच्यानंतर 2 चम्मच टोमॅटो केचप, 1 चम्मच विनेगर हे टाकत आहे. आणि याला जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि 2 चमचे कॉर्नफ्लावर जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं मी, त्याचं गुळ करून ठेवलेलं होतं ते. आता ते साईडलाच करून ठेवलेलं आहे मी. तर हे पहा, इथे 2 चम्मच जे आहे ते कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे, याच्यामध्ये पाणी टाकून जे आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे मी. इथे ग्रेव्हीमध्ये आता पाणी टाकून घेते मी. आपल्याला हवे असेल तेवढी पातळ घट्ट वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला. तर आता याला उकळी आली ना, थोडीशी अशी बॉईल आला ना त्याच्यामध्ये, की लगेच त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरची जे आपण ते हे करून ठेवलं आहे ते टाकायचं आहे. मग थोडंसं रेड चिली पावडर पण टाकलेलं आहे मी. आता कॉर्नफ्लावरचं मिक्स टाकून घेते. आणि कंटिन्युअसली ह्याला जे आहे ते ढवळत राहायचं आहे, म्हणजे गाठी वगैरे होणार नाहीत मध्ये. आता मध्ये जे आहे ते स्प्रिंग अनियन म्हणजे कांद्याची पात टाकायची आहे. आपलं मंचुरियन रेडी आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बाय, छान सर्व करा.